राम राम मंडळी, राम राम. भावांनो, भाऊ भाऊ एकत्र होत असतात. भांडणं झाले या अथवा झाले तरी पण पॉलिटिक्समध्ये एखाद्या घरामध्ये एखादा भाऊ सरपंच झाला आणि भावाच्या विरोधात भाऊ राहिला तरी तो येणारच. तर मी हे उदाहरण याबद्दल देणार आहोत कारण की काल महायुती झाली आणि बरेचसे लोक तिथं घोळका करून बसले आणि जयघोष करतात आणि असं वाटतंय की कोणी त्यांचा मित्रपरिवार किंवा एखादा सदस्य अ, नोकरीवरून आला आणि ते त्याच्यासोबत सेलिब्रेशन करू राहिले. इतरांचं काम सोडून बरेचसे रिकामटवळे लोक तिथं खुश होतात आणि पुढं-पुढं करतात. तर ह्याच विषयाबद्दल मी बोलणार आहोत. ते म्हणजे आपण अ, शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरेची आणि राज ठाकरेंचे मनसे या महायुतीबद्दल बोलणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भावांनो. चॅनलवर जर नवीन असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, शेअर करून घ्या. नमस्कार, जय शिवराय. मी आहे दिलीप मिसाळ. स्वागत करत आहे दिलीप मिसाळ रेलगावकर या यूट्यूब चॅनलवरती. भावांनो, प्रत्येक भाऊ घराघरामध्ये एकत्र असतात. भाऊ विरोधात भाऊ उभा राहतोच. पॉलिटिशियन असो किंवा गावातलं छोटंसं सरपंच पद असेल, हे काही ना काहीतरी भावाविरोधात भाऊ, भावजाई विरुद्ध भावजाई अशा बऱ्याचशा ठिकाणी हे घडलेलं आहे. आणि भाऊ-भाऊ तर एकत्र येणारच आणि कोण्या गोष्टीला पण ते एकत्र असणारच. आता गोष्ट तुम्हाला सांगणार आहे एका महायुतीबद्दल, शिवसेना आणि मनसे. भावांनो, शिवसेना आणि मनसे हे महायुतीचं हे केव्हापासून खोळंब चालू होतं. 2014-15 पासून तर आतापर्यंत हे महायुतीचं खोळ अ, अ, हे चालू होतं. शिवसेना जेव्हा वेगळी झाली होती आणि तेव्हा 2014-15 ला जेव्हा हिवाळी मतदान झालं, विधानसभा निवडणूक झाली. नुकतेच नवीन-नवीन मुख्यमंत्री पद देवेंद्र फडणवीस यांच्या हाती होतं आणि त्यांनी शरद पवार गटाची जी आघाडी आहे राष्ट्रवादी काँग्रेसची, तर काँग्रेसची आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर त्यांनी अ, महाआघाडी केली होती, युती केली होती. मग शिवसेनावाल्यांच्या मनामध्ये खळबळ सुरू झाली होती, हालचाल सुरू झाली होती. का? की आपण कोण्यातरी महायुती आपल्याबरोबर होती यांची, मग ही अलग का झाले? मग तेव्हा जेव्हा बाळासाहेबांची पुण्यतिथी होती, ठाकरे आणि अ, मनसेचे जे अध्यक्ष आहे अ, राजजी साहेब ठाकरे, हे भाऊ हे कधी पण एकत्र येणारच हो भावांनो. हे युती फक्त नावाला आहे. कारण की भाऊ भावाला कधी विसरू शकणार नाही. र माणसं इमानदारीचे नाही असतात. राजकारण बाजूला ठेवून कधीतरी ते एकत्र लढणारच होते भावांनो. आणि गोष्ट अशी होती, जेव्हा बाळासाहेब ठाकरेंची पुण्यतिथी होती, तेव्हा मुख्यमंत्री स्वतः तिथे आले होते. कोण? देवेंद्र फडणवीस साहेब. तर नेत्यांनी घोषणा केली होती, "मुख्यमंत्री तुम चले जाओ." असा नारा अ, शिवसैनिकांनी केला होता. मग काय? आश्वासन दिले भावाला, उद्धव साहेबांनी, की आपण एकत्र येऊ आणि ते त्यांचं स्वप्न पूर्ण झालं भावांनो. प्रत्येक नेत्याविरुद्ध आपण बोलतो. या नेत्याचे आपण कार्यकर्ते आहोत. भावांनो, आपण कार्यकर्ते भांडणं करतो, त्यांच्या पुढं-पुढं करतो. पण ते एका ताटात जेवतात हे तुम्हाला माहीत आहे का? भावांनो, आपण त्यांच्या पुढं पुढं-पुढं कशा करायचं? आपण पुढं-पुढं करायचं, ते आपल्याला भाव देत नाही. युती यांनी करायची, पुढे-पुढे आपण करायचं. भावांनो, हे भाऊ-भाऊ होते आणि भाऊ-भाऊ या घरामध्ये एकत्र येणारच आहे भावांनो. कोणतंही कार्य असो. हां, अजित पवार, पवार दादा आणि शरदचंद्र पवार साहेब
यांची आघाडी जर तुटली असेल, पण ते रक्ताचं नातं कधी माणूस विसरू शकत नाही मित्रांनो. विरोधक असो, ते मित्राला विसरू शकणार नाही. हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. बाकी या व्हिडिओच्या माध्यमातून जे मी काही बोललो, ते कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल ना, तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया द्या भावांनो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.